जय शिवराय सर्वांना। आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण दिसत आहे। सर्वांचे पक्षप्रमुख, आपले भावी नगरसेवक हे प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला त्यांचा प्रचार करताना दिसत आहे। प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भावी नगरसेवकासाठी जीवाचं रान करत आहे, त्यांना निवडून देण्यासाठी। ही सर्व प्रक्रिया बघून मनात एक प्रश्न पडतो, जर प्रत्येक वार्डासाठी जर एकच नगरसेवक हा निवडून येत असेल तर कमीत कमी त्यासाठी 20 ते 25 जण उभे राहते प्रत्येक वार्डासाठी। त्यानंतर निवडून आल्यानंतर जर निवडून तर एकच येतो, मग बाकीचे 19 जणांनी खर्च केलेल्या पैशाचं काय? ते तर पूर्ण वेस्टेजच जातात ना। ते ना समाजाच्या कामं आहेत ना काहीच, ते जातात पूर्ण पॉम्पलेट तयार करण्यात, होर्डिंग तयार करण्यात, रॅल्यांमध्ये, ह्या सगळ्या सभांमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते पैसे जातात। यावर निवडणूक आयोग एक उपाय नक्कीच काढू शकतो। आता बघा ना, या देशामध्ये, राज्यामध्ये जर सामान्य विद्यार्थ्याला जर कोणता पेपर द्यायचा असेल गव्हर्नमेंट एक्झामचा, तर त्यासाठी आधी त्याची एक्झाम घेतली जाते, त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्यानंतर मेरिट लागते आणि त्यानंतर त्याचं सिलेक्शन होतं मेरिट बेसला। एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, ते मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो किंवा दुसऱ्या स्ट्रीमचा असो, त्यासाठी सुद्धा एक्झाम घेतली जाते, इंटरव्ह्यू घेतले जाते, त्यानंतर मेरिट लागून त्याचं सिलेक्शन होतं। जर साध्या शाळेतल्या मुलांना सुद्धा स्कॉलरशिप घ्यायची असेल, त्या सुद्धासाठी एक्झाम होती, मेरिट लागती आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन होतं त्या स्कॉलरशिपमध्ये। मग हीच प्रोसेस आपण आपल्या निवडणुकीमध्ये का नाही लागू करू शकत? निवडणूक आयोगाने जर अशी प्रक्रिया राबवली किती भारी ना। बघा ना, जे इच्छुक उमेदवार आहे, समजा फॉर एक्झाम्पल 20 इच्छुक उमेदवार नगरसेवक पदासाठी, तर त्या 20चे ऍप्लिकेशन मागून त्यांची एक लेखी पेपर झाला पाहिजे, त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यू नंतर त्यांची मेरिट लागली पाहिजे। आणि त्या लेखी एक्झाम मध्ये सुद्धा त्यांना या समाजाविषयी किती माहिती आहे, समाजाच्या प्रश्नांची त्यांना किती जाणीव आहे, आपल्या देशाविषयी त्यांना किती माहिती आहे, राज्याविषयी किती माहिती, संविधानाचा त्यांचा किती अभ्यास आहे आणि आतापर्यंत समाजासाठी केलेल्या कामांची यादी सुद्धा त्या प्रक्रियेचे भाग असली पाहिजे। आणि त्यानंतर ह्या सर्व प्रक्रियेतून जे उमेदवार खरंच सिलेक्ट होतील त्यांची मेरिट लिस्ट लावण्यात यावी आणि त्यांनाच पुढे निवडणूक लढण्याचा अधिकार असावा। म्हणजे बघा ना, समाजासाठी एक कर्तृत्ववान, नॉलेजेबल नेता हा समाजाला भेटन या सर्व प्रक्रियेमुळे। आणि आणखीन एक सर्वात मोठा मुद्दा म्हणजे खूप सारे पैसे वाचतील भावी नगरसेवकांचे, भावी नेत्यांचे, तर तोच पैसा त्यांना समाजासाठी यूज करता येईल पुढच्या निवडणुकीमध्ये समाजासाठी केलेल्या कामं सांगण्यासाठी। अशी निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीला आणखीन मजबूत करेल असं मला वाटतं। तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मला नक्की सांगा। आणि जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ